नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बदाम मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी गाड्यावर मिळतो तसा मिल्कशेक घरी असणाऱ्या साहित्यामध्येच आपल्याला बनवायचा आहे। मिल्कशेक बनवायचं म्हटलं की कसं होतं की कस्टर्ड पावडर वापरतात किंवा कॉर्नफ्लॉवर वापरतात, परंतु हे दोन्ही न वापरता आपल्याला दूध, साखर आणि बदाम वापरून बदाम मिल्कशेक बनवायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी गाड्यावर मिळतो तसा आपल्याला मिल्कशेक बनवायचा आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, काहीतरी थंडगार प्यावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीने बदाम मिल्कशेक नक्की बनवून पहा। खूप छान लागतो आणि मुलंही ते आवडीने पितात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बदाम 15 ते 20 बदाम कोमट पाण्यात 1 तासासाठी भिजत ठेवलेले आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। 15 ते 20 बदाम घेतलेले आहे कारण 1 ते 1.5 ग्लास आपल्याला मिल्कशेक बनवायचा आहे। थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे। केशरमुळे कलरही छान येतो आणि स्वादही छान लागतो। थोडीशी साखर घेतलेली आहे, साधारणतः 4 चमचे साखर आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। दुधामध्ये केसर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कलर जो आपण मिल्कशेक बनवणार आहे त्याला कलर खूप छान येतो आणि स्वाद पण छान लागेल। आणि आपल्याला थोडंसं दूध मिक्स करून हे जे भिजवलेले बदाम आहेत त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घालायचे आहेत आणि थोडंसं दूध घालायचं आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं। तुम्ही ते पाहू शकता, त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि साधारणतः अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। अर्धा लिटर दुधापासून आपल्याला साधारणतः 1.5 ग्लास आपल्याला मिल्कशेक बनवता येतो। तुम्ही ते पाहू शकता। आपल्याला हे दूध आता गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। सकाळी दूध आणल्यानंतर ते छान असं गरम केलेलं दूध आहे, त्यामुळे थोडंसं ते कोमट दूध आहे, परंतु आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे। दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर मंद गॅस करायचा आहे आणि छान असं दूध आटू द्यायचं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दूध थोडंसं कमी होईपर्यंत उकळू द्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध आणि बदाम जे बारीक करून आपण घेतलेले आहे त्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्सरचं लहान भांडं खराब होतं, त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये थोडे बदाम घातल्यामुळे जास्त बारीक झालेले नाहीत। त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे आणि केशर घातलेलं दूध त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। त्यामध्ये केशर घातलेलं आहे, त्यामुळे केशरचा दुधाला छान असा कलर येणार आहे। साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण जी बदामाची पेस्ट करून घेतलेली ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर ही दुधात मिक्स करून घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर असेल तेही 1 चमचा दुधामध्ये मिक्स करून तुम्ही घालू शकता। त्यामुळे थोडासा थिकनेस येतो, परंतु चव थोडीशी बदलते, म्हणून मी इथे कस्टर्ड पावडर काही वापरलेले नाही। मिक्सरला बदामाची पेस्ट करून घातल्यानंतर ते छान असं दूध घट्टसर होईल, त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून झाल्यानंतर दूध थोड्या वेळासाठी आपल्याला उकळू द्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, दूध कमी झालेलं आहे आणि छान असं थिक पण झालेलं आहे। इथे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दूध थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपल्याला हे साधारणतः 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। थंड झालेलं दूध एका मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे एका डब्यात, आणि हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये 1 तासासाठी किंवा 2-3 तासासाठी तुम्ही ठेवू शकता। जास्तच थंड नको असेल तर 1 तासात तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुम्हाला जास्तच थंड हवं असेल तर तुम्ही 2 ते 3 तास हे फ्रीजमध्ये छान थंड होण्यासाठी ठेवू शकता। मी 1 तासासाठी हा डबा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। 1 तासानंतर मी तो डबा बाहेर काढलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। 1 तासानंतर पूर्णपणे बदाम मिल्कशेक तयार आहे आणि तो थंडही झालेला आहे। आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता, थंड झाल्यानंतर थोडासा तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। छान असा बदाम मिल्कशेक तयार आहे। त्यामध्ये कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं तर तो थोडासा तुम्हाला घट्टसर झालेला दिसेल, परंतु आपण हे काहीही घातलेलं नाही, त्यामुळे बदाम, साखर आणि दुधापासून बनवलेला बदाम मिल्कशेक एकदा नक्की बनवून बघा, खूप छान चवीला लागतो।
तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता, परंतु मी त्यामध्ये फक्त बदाम घेतलेले आहेत, कोणतेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत. त्यामध्ये केशरचा स्वाद आहे, वेलची घातलेली आहे, थोडीशी साखर घातलेली आहे. हे 3 साहित्य वापरूनच बदाम मिल्क शेक नक्की बनवा, चवीला खूप छान लागतो. उन्हाळ्यात काहीतरी थंड प्यावंसं वाटत असेल आणि तेही घरी बनवलेलं, तर अशा पद्धतीने बदाम मिल्क शेक नक्की बनवा, मुलं आवडीने पितात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.